आणि मी निघालेलो आहे तातमगिरी येथे. आज भंडारा उत्सव असतो श्रावणातल्या 3ऱ्या सोमवारी. तर आता सकाळीच मी वाजेगाववरून 6 वाजता निघालेलो आहे गाडी घेऊन. आणि आता थोड्याच वेळात म्हणजे आता अंधारच आहे. आता जस्ट आपण गाव क्रॉस केलेलं आहे. आता इथे MIDCचा एक बोर्ड आहे. इथून उजव्या बाजूला वळायचं आहे. हा रोड सरळ तसाच शिखर शिंगणापूरला जातो. आणि या बाजूला डाव्या साईडला तातमगिरी बोर्ड आहे, तिथे घोडे उड्डाण म्हणून ठिकाण आहे. तर चला तर आपण आता इकडे वळूया. तर समोर तुम्हाला दिसतंय तातमगिरीचे डोंगर, 2 जे शेजारी आहेत ते तातमगिरीचा डोंगर आहे. तर आता हे साधारणपणे 2 किलोमीटरचे 1.5 ते 2 किलोमीटर अंतर आहे मेन रोडपासून. आता सध्या यावर्षी या श्रावणामध्ये खूप छान वातावरण आहे. तुम्ही इकडे बघाल तर सगळं हिरवळ झाडी, असं चांगला पाऊस पडल्यामुळे गवत वगैरे उगवलेलं आहे या माळरानावरती. आता एकदम जवळ आलो आपण 500 मीटरवरती. शिखर शिंगणापूरच्या रोडपासून आतमध्ये यायला तातमगिरीला रस्ता आहे 4 व्हीलरचा, फक्त असा जरा उबडधोबड आहे, त्यामुळे थोडं गाडी चालवायला त्रास होऊ शकतो. पण प्रॉब्लेम नाही काय, तुम्हाला पायथ्याला गाडी येऊ शकते. समोरचं हा डोंगर आहे. चला तर आता आपण कितीला 5 आणि 10-15 मिनिटात पोहोचलो इथे. जास्त काय अंतर नाही आहे आणि सकाळी काही गर्दी नाही, काय नाही. बघा कसा डोंगर एकदम हिरवागार झालेला आहे पावसामुळे. या ठिकाणी असं मंडप वगैरे टाकलेला आहे आज कार्यक्रम असल्यामुळं. आणि इथे खाली संस्थांचं एक छोटंसं निवास आहे. या ठिकाणी आता तयारी चालू आहे कार्यक्रमाची. इथं मंदिर पण आहे एक. चला तर आता आपण चालायला चालू करू. आत्ता आपण पठारावरती आलेलो आहे. तर बघा आता समोर असं मंदिर दिसत आहे. तर आता आपण वरती चाललेलो आहे आणि इकडनं पहा की सर्वत्र कशा हिरवळ दिसते पूर्ण. हे पाठीमागचा भाग आहे आणि समोर आपण चाललेलो आहे मंदिराकडे. चला तर एकदम फास्ट. मठाच्या वाडीची जी लोक येते ती त्याचं म्हणजे जुनं कारण काय? तिथनं महाराज स्वतः ऋषी स्वतः गुराच्या मागे तिथं काढले. गुरं घेऊन तिथं जात होतं, तिथं चालत होतं, इथं चालत होतं. बर स्वतः राखण करत होतं. भुयारले मोठं आहे, स्वतः राखत होतं. इकडून नाही ना भुयार ओपन. नाही आपण ओपन नाही ना जाणार तिथं आहे की भुयार. हात केलं हाताला लागला. इकडे समोरच्या बाजूला शिखर शिंगणापूर दिसतं आणि हे खालचं मंदिर आहे. गावकर म्हणजे ह्याला करायची पूजा संगमा सोडायला. संगमा गणपती सोडायला तुम्ही कोण म्हणते बघत
होय मग घरी घ्यायचा का मग काय मग नाही झाला हो साहेब बेटा काय सोडून नाही आलं पुणे वाक्य पाणी पिले हो पुढे बघ सांगा बस काय वाक्य पाणी सोडलं म्हणजे ही मूर्ती हीच आहे ना सिनेमाची पहिली काय काय तुम्हाला व्हिडिओ मांडलं चालेल चला आपण आता प्रदक्षिणा घालू ते छोट्या जागेतून प्रदक्षिणा घालायची आणि इकडे तुम्ही बघाल तर पुढे मला वाटते 10-12 किलोमीटरवरती सीताबाईचे डोंगर आहेत जिकडे लव आणि कुश राहिलेले होते. चला तर आपण आता खाली जाऊया. हे आहे खालचे मंदिर आणि वरती आहे वरचे मंदिर. तर दर्शन झालेले आता आपण चाललेलो आहे खाली. चला आता निघूया. पाठीमागं मंदिर सोडलेलं आहे आपण आणि आता खाली चाललेलो आहे. पंधरा ते 20 मिनिट लागतात वरती यायला किंवा खाली जायला. म्हणजे टोटल 45 मिनिटं लागतात. वरती थोडंसं थांबून छोटा ट्रेक आहे पण छान आहे. तर ही बघा आता बोरं पण चालू झाले लागलेले आहेत काही झाडांना असे. तर पूर्वी ह्याला अशाच पायऱ्या होत्या पण आता संस्थांनी थोडंसं वेगळा रस्ता करायचा चालू केलेला आहे. म्हणजे सपाटीची वाट आहे ती त्यामुळे चालायला जरा त्रास होतो. आधीच्या ज्या जुन्या पायऱ्या होत्या त्या बऱ्या होत्या असं वाटतं. पण सपाटीला आपल्याला वरती चढताना थोडं त्रास होतो ग्रिप सापडत नाही. आता हा जो रस्ता केला आहे त्याच्या पायऱ्या अजून केलेल्या नाही आहेत पण सध्या तर जरा थोडं धोकादायक आहे चढायला उतरायला कारण घसरू शकतो माणूस. पायऱ्याच्या कंडिशनमध्ये माणूस व्यवस्थित ग्रिप घेतो पायरी चढत असतो. तर इकडे तुम्ही जर बघितलं हा जो तलाव आहे हा एक तलाव आहे मोठा. त्यानंतर त्याच्या खाली आता सध्या दिसत नाही इकडनं पण बरडचा तलाव एक मोठा आहे. इकडे मिऱ्याचा तलाव आणि छोटे मोठे भरपूर तलाव आहेत इकडे. म्हणजे जवळपास 12-13 तलाव इथूनच दिसतात डोंगरावरून. या डोंगरातलं जे पाणी आहे किंवा पावसाचं पाणी ती साठवायची व्यवस्था आहे. तलाव जुने आहेत एकदम इंग्रजांच्या काळातले. चला तर आपण खाली आलेलो आहे आणि अशा पद्धतीनं आपला छानपैकी दर्शन झालेलं आणि ट्रेक पण झाला आहे छोटासा. आणि वरती बघाल तिथे ॲक्च्युली मंदिर आहे हे बघा हे. तर आता निघूया आपण. आज श्रावणातला 3रा सोमवार असल्यामुळे खूपच छान दिवस आहे आणि आजच तातमगिरीचा भंडारा असतो इथे. तयारी दाखवतो हे बघा सगळं चालू झालेलं आहे आणि जेवणाचं वगैरे पण आता चालू होईल तयारी करणं. चला तर निघूया आपण. चला तर आपण निघूया. चला निघूया. इकडे तुम्हाला दाखवतो या ठिकाणी इकडे बघा ओढे इकडे असे नाले वगैरे आहेत. तर ही अक्षय एकदम बॅरन लँड आहे म्हणजे ग्रासलँड आपण म्हणू शकतो. इकडे फक्त गवत उगू शकतं आणि थोडीफार झाडं वगैरे काटेरी वनस्पती. त्याच्यापेक्षा जास्त असं जंगल टाईप वगैरे असे काही प्रकार नाही आहे. वरती डोंगरात गेल्यानंतर व्हॅलीमध्ये वगैरे तसं दाट झाडं वगैरे आहेत. पण हे एरिया ॲक्च्युली सातारा भागातला ड्राय एरिया ग्रासलँड एरिया आपण म्हणू शकतो.
जिथं फक्त गवत वगैरे जास्त प्रमाणात उगवतं, काटेरी वनस्पती, सगळ्या प्रकारच्या वनस्पती ह्या काटेरी आहेत. बाबळ, त्याच्यानंतर खैराची काही झाडं आहेत, बोरीची सगळ्यात जास्त झाडे आहेत, त्याच्यानंतर निवडून काटेरी, म्हणजे जे पाण्यामध्ये टक धरू शकतं. म्हणजे पाणी कमी असेल तरी सुद्धा उन्हाळ्यात किंवा इकडे कारण की 8 महिने तर उन्हाळ्याच आहे, पूर्ण ड्रायच आहे. इकडे पाऊस वगैरे खूप कमी पडतो, ह्या वर्षी फक्त जास्त पाऊस झाला आहे. तर जास्त असं पाण्याची सोय नसते. वरती एक टाकी आहे पाण्याची, त्यात कायम पाणी असतं, पण ते कसं शुद्ध पाणी नाही आहे तसे, पण ठीक आहे, पाण्याची सोय तर आहे तिथं वरती. तर ह्या भागाला इकडे या बाजूला शिखर शिंगणापूर आणि इकडे पलटण, जसं मागाशी सांगितलं तसं आहे. तर हा रोड जिथे पुढे शिंगणापूर रोडला मिळतो, पलटण शिंगणापूर, तर त्या ठिकाणी कोपऱ्यावरती घोडे उड्डाण म्हणून म्हणजे थोडी ह्याची आख्यायिका जी आम्हाला माहिती आहे लहानपणापासून, तर ती सांगू शकतो. इथे कसं की फलटणचे निंबाळकर आहेत राजे, तर त्यांचे पूर्वज जे तिकडे जावलीला दर्शनाला जायचे, इथून पुढं एक 7-8 किलोमीटरवरती जावलीचे देवस्थान आहे जानूबाई, तर त्या ठिकाणी त्या देवीला दर्शनाला जायचे. आणि त्या आठवड्यातून एकदा, तर त्यावेळेला ते जात असताना त्यांच्यावरती शत्रूंनी हल्ला केल्यानंतर तातमगिरी हे जे गोसावी होते इथे, ज्यांच्या नावाने हे देवस्थान आहे, तर हे वरती मंदिरात होते आणि खाली ते जे तुम्हाला आता बोललो घोडे उड्डाण, तर त्या ठिकाणी ते राजे होते. तर त्यांनी ओरडल्यानंतर हे जे गोसावी आहेत तातमगिरी महाराज, तर त्यांनी काही लक्ष नाही दिलं पहिल्यांदा. नंतर त्यांनी खूप विनवण्या केल्यानंतर त्यांनी काही भुंगे सोडले त्यांच्या ताकदीतून, जे मंत्र वगैरे करून, आणि शत्रूला पळवून लावले आणि ते वाचले. राजे निंबाळकर वाचले त्या प्रकरणामध्ये. आणि नाईक निंबाळकर म्हणजे नाईक त्यांचं आडनाव आहे, तर ते ओरडले म्हणजे बोंबलले, म्हणून गावाचं नाव नाईक बोंब वाडी असं ठेवण्यात आलेलं आहे. ह्याच्यामागे खूप इतिहास आहे आणि आमचे वडील, आजोबा, चुलते सर्व म्हणजे ह्याचे खूप मोठं भक्त आहेत, आमचं सगळं घरच. आणि मी पण लहानपणी म्हणजे ह्याच्या वाऱ्या वगैरे केल्या आहेत. आम्ही कायमच अमावस्या पौर्णिमेला येत असतो असं. आणि हे बघा इकडे तुम्हाला दाखवतो समोर, हे ठिकाणचे इथं बोर्ड आहे, ज्या अपोजिट साईडला पलीकडे त्या खांबाचे तिथे, इथं ते